करावं लागेल. वास घेतोस का थोडा? मी कशात? अरे पोटाला तर सडली आता. तू 2-3 राहील शिल्लक. अरे मला काही दिसत नाही बाबा. अरे लई सडलो रे बाप्पा आता. म्हणजे लई आंबट वासी आलाय रे. गुरट कुरट. कुरड्या बिरड्या भिजू घातल्यावरती येतं ना गहू उन्हाळ्यामध्ये, तर हा आंबट वाशी. हे लक्षण कशाच आहे? हे पापाचं लक्षण आहे. पूर्वी जन्मी भरपूर पाप केलेला आहे. आता ते विस्तारावं लागतं या जन्मामध्ये. दाखवायचं झालं तर यांच्याकडे जावं लागेल. कोणाकडे? म्हणून भाऊकडे. भाऊकडे जावं लागेल. बरोबर दाखवलं का? पांगुळ झालो देवा नाही हात न पाय. आपली दैना लय झाली. पायात पोहायची धार लागली. लय पाप केलं असतो. मला तरी काय देवानं डोळे दिले नाहीत. बरं झालं बघायला. हे बघता येत नाही. आणि तुझे अरे बघण्यात वास तर गेला. वास मी घेऊ बाबा. माझी हालत. त्या पंढरपुरामध्ये जा. तिथं कृपावंत आहे. तो आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो. माझे बापू गडामुळे आलेले ते काय म्हणे, काही चिंता करू नको. 2 नगरसेवक आता आलेले दवाखान्यामध्ये व्यवस्था करतो म्हणे. दवाखान्यात ते म्हणजे आल्या हळद लागली आम्हाला. हो काहीतरी मदत करा आंधळ्या पागळ्याला. मदत करतील काही. तू तर तशी विनवणी केलं तर मदत करशील. नुसतं ते आम्हाला मिळवून द्यायला काही गावावं लागतं, काही नाचावं लागतं, काही बोलावं लागतं, काही सेवा करावं लागते. सेवा केली तर मेवा मिळतो. विनाकारण कोण द्यायला? हिंडता गव्हाणे गा, हिंडता गव्हाणे गा.
काय झालं भाऊनं काय केलं असं हे काय म्हणे काय पुवाचा वास याला गुडघ्यामधून धार लागली हे असलं बघून आहे ना त्यांना लई दया आणि त्यांनी किती रुपये दिले बघू बघ ना तुझ्या डोळ्या अरे हा ते 500ची नोट दिसायची अरे कुठ्या अरे आंधळ्या तुला कस काय दिसलं लोक म्हणाले 500 रुपये दिलो आणि बापूला मी आता विनंती केली ते 500 काय राहिलं म्हणे 1000 घे पण दुरुस्त नगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊ आंधळ्याला दादा अरे रडू नको अरे रडू नको आणि मनोज भाऊ बाकी आहेत ना रडू नको दोघात 50-50 आता काय दवाखान्यात जातात आता एकटंच जाईल दवाखान्यात मी राहू इकडे तसं डोळ्याचं कसं केलं डोळ्याचं ऑपरेशन करावं ते जावं लागेल मग त्या कोणतं दवाखाना आहे
पैसे काय त्यांनी आमचं काम आहे रोहित ठाकूर. कोण आहे ते? डिगे भाऊजी. डिगे भाऊजी काय म्हणे माहिती आहे का? बापू देव. 20 रुपयामध्ये डोळा तरी दुरुस्त होईल का? अरे जे आलं अरे ते मी घे बाबा. घाटीत गेलो नुसता पू काढायला 500 रुपये. जाऊ दे दवाखान्यात जाऊ आपण नगरपालिकेच्या बापूला मी घाटी. बरंच राग आला वाटत नाही. डोळा जाईल म्हणल्यावर त्यांनी 100 काढलं. हा बापू बापूने 100 रुपये. जाऊ दे गरीब माणसं आहेत ते. एवढी गरिबी नसेल आहे ना. गरीबाचं असंच असतं हे हो. भाऊ, गरिबाचं असंच आहे. हा हा 2 कोटीचा बंगला आणि 100 रुपये. बरे बरे पण कोणी आहेत ना ते का फाटके तुटके थोडे जात. चिकून आहे का बघा. नाही नाही आंधळ्याला दादा पांगळ्याला तुमची भावकी जवळ वाटल. भाऊकी आपली भावकीला एक नाव आहे ना. राजू गायकवाड. राजू गायकवाड. हे काय म्हणे हे काय उगाच देतात 50 आणि हे 20. 100ची नोट 100ची नोट पहिली खिशामध्ये दे. घे. हातामध्ये दे. वीर भाऊ हाते वाटायला जरा. राजू भाऊनी बस 100 रुपये दिलेले आहेत. हा. देव त्यांचं कल्याण करू. कोणी रिकामं राहू नका बरं का. हात पांगळे व्हा.